नमस्कार मित्रांनो, आज आहे कंपनीला सुट्टी. त्याच्यामुळे पूर्ण दिवस कसा घालवावा हा समजत नाही आहे. आज पूर्ण दिवस घालवण्यासाठी आपल्याला काहीतरी बनवावं लागेल. म्हणून मी गेलो मार्केटमध्ये. मार्केटमधून आणलं अर्धा किलो चिकन नाही भावांनो, ते मटण आहे. अर्धा किलो मटण घेऊन आलो. मस्त कांदा वगैरे कापून घेतला आणि मटण बनवायला सुरुवात झाली. मटण बनवताना खूपच घाम वगैरे येत होता, खूप त्रास झाला. पण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपलं मटण छान असं शिजलेलं आहे. आणि शिजलं का नाही पाहण्यासाठी मी एक पीस त्यातून घेतलेला आहे आणि त्याला खाल्याच्या नंतर खूपच चांगला लागला. म्हणून मी विचार केला अजून एक पीस घेऊया. म्हणून मी दुसरा सुद्धा पीस घेतला आणि त्याला खाऊन टाकला. परत विचार केला की याला खाऊ का नको, कारण खाण्यासाठी तर खूपच छान झालं. पण आपल्याला दुसरीही प्रोसेस बनवायची आहे. म्हणून मी मटण उचलून साईडला ठेवलं आणि आपण भात बनवण्यासाठी तांदूळ धुवून घेतला. कुकरमध्ये आपण तांदूळ वगैरे लावला, तो पण लावून त्याला 3 शिट्ट्या मारून घेतल्या. भात तयार झाला. आता वेळ आहे चपाती बनवायची. म्हणून आपण पळपूट, बेलणं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपण या खोल्यामध्ये टाकलं आणि मस्तपैकी त्यात पाणी टाकून छान त्याचा एक गोळा बनवून घेतला. पण तो गोळा लुसलुसीत होण्यासाठी आपल्याला तेल टाकून त्याला परत एकदा तिंबून घेतलेला आहे. आणि अर्ध्या तासासाठी आपण त्याला झाकून ठेवला. अर्ध्या तासाने गोळ्याचे 3 भाग केले. आपल्याला फुलक्या 3 बनवायच्या आहेत. तर फुलक्या बघा कशा गोल आणि छान बनल्या ते तुम्हाला दिसेलच. गॅस पेटून तवा ठेवला आणि एक गोळा घेऊन त्याच्यामध्ये तेल लावून छान अशी गोल गोल फुलकी मी लाटून घेतलेली आहे. कारण मोठी जर चपाती लाटली तर ते भाजणार नाही व्यवस्थित. म्हणून तर बघा कशी अशी टुमटुमीत छान अशी पोळी भाजलेली आहे. तर बाजूला सामान ठेवलं, सगळा पसारा आवरला आणि मस्तपैकी मटण ताटामध्ये घेऊन जेवण केलेलं आहे. हॉटेलला 300 रुपये जेवण्यापेक्षा 350 किलोचं अर्धा किलो मटण घेऊन खाल्लेलं कधी पण चांगलं. छान असं जेवण केलं आणि म्हणलं आता थोडंसं झोपावं. तोपर्यंतच आमच्या गणेश शेठने मला एक काम दिलं की आम्हाला एका गोडाऊनला जायचं होतं आणि तिथून काही सामान घ्यायचं होतं आणि ते सामान एका शाळेमध्ये डिलिव्हरी करायचं आहे. तर मी तिथून सरळ संभाजीनगरमधून त्या शाळेमध्ये पोचलो. ही पहा किती खूप आणि सुंदर छान शाळा आहे, छोट्या मुलांसाठी बनवलेली. येथे आम्ही सर्व सामान डिलिव्हरी केलं आणि मी शाळेला चक्कर मारली. हा बाहेरचा परिसर आहे आणि हे त्याच्या मेन गेट. खूपच छान शाळा आहे. कशी वाटली नक्की